नमस्कार मित्रांनो, शेती आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हे पहा, आज करीब 45 दिवस झालेत कोंबड्यांना मित्रांनो. आजच जाणार होते पण आता उद्या जाणार आहेत. उद्या एकादश आहे त्यामुळे उद्या जाणार. मग ही परवा दिवशी आपापल्या जागी जाणार. हे असं आहे. पहा कशा प्रकारे नियोजन आहे. सगळं शेड दाव का तुम्हाला त्याकडेपर्यंत आहे बघा मित्रांनो. नियोजन असं हे बा त्याकडेपर्यंत पक्षी आहेत. पहा करीब ही 3 किलोच्या 3.25 किलो आसपास वजन झालं आहे मित्रांनो. 3 किलो 100 ग्राम 200 ग्राम असं वजन चालू आहे मित्रांनो. इकडे एक शेड आहे आणि इकडे एक शेड आहे मित्रांनो. हो काही पहा अशा प्रकारे शेतीला जोडधंदा आहे. तकरीबन आता जाणारच आहेत पक्षी. त्यानंतर तुम्हाला प्रॉफिट किती झालं, खर्चा किती आला सगळं सांगणार आहे. जातांचा सवाल तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल उद्या किंवा उद्याच व्हिडिओ पडेल. संपूर्ण माहिती, लागत, खर्चा आणि कसं टेक्चर तयार केलं, आता सध्या किती लागते, आम्हाला अगोदर किती लागलं, ची सर्व माहिती तुम्हाला मिळेल. जो भी भाई अपने हिंदी भाई है उनके लिए भी हिंदी में बात की जाएगी. जो मराठी है, जो मराठी बोलने वाले हैं उनके लिए मराठी में बात की जाएगी. बाहर जाओगे तो हिंदी वालों को हिंदी बोला जाएगा. महाराष्ट्र में जो मराठी बोलता है उसको मराठी भाषी बोलते हैं. इस तरह से भाई फर्स्ट क्लास इस तरह से निवेदन है. आप भी लगाओ, आप भी करो. ऐसे कुछ अच्छा है. प्रॉफिट कितना होगा, कैसे होगा, कितना लागत आया, ये कितना लंबा है, ये सारा चीज़ बताया जाएगा दोस्तों. कल करीब पक्षी जाने वाले हैं. ठीक है, करीब आज 45 दिन हो चुके हैं. बहुत होते 45 दिन. ठीक है, ये भूसा है. अगले बार फिर ब्रूडिंग बनाएंगे इसलिए ये भूसा लगता है. ऐसे तो भूसा अभी डालना था मगर उतना ज़्यादा भूसे की ज़रूरत नहीं पड़ी इस बार. अगले बार ब्रूडिंग डाल के ये गाड़ी मंगवाना पड़ेगी भूसे की. फिर अगले बार का कार्यक्रम चलते रहेगा इस तरह से. भाई थैंक यू भाई, धन्यवाद. और कुछ कहना है तो इस चैनल को फॉलो करिए और कमेंट वगैरह करिए, बताइए, पूछिए जो क्वेश्चन होगा तो. चलिए फिर, थैंक यू, धन्यवाद. चैनल पे नवीन होंगे तो सब्सक्राइब कर दो प्लीज़, ताकि ऐसे नवीन वीडियो आपसे देखने को मिलेंगे.